मुंबईतील ट्रेनमधील ब्लास्ट प्रकरणामध्ये 11 दोषींची निर्दोष सुटका करण्यात आल्याची सगळ्यात मोठी बातमी यावेळची। मुंबईतील ट्रेनमध्ये झालेल्या ब्लास्ट प्रकरणी सगळ्या म्हणजे 11ही आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आल्याची सगळ्यात मोठी बातमी। मुंबईतल्या ट्रेन ब्लास्ट प्रकरणाच्या तपासाला त्यामुळे मोठा झटका लागला असं म्हणावं लागेल, कारण सगळ्याच दोषींची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडे। प्रशांत, काय माहिती? श्वेता, खरं तर धक्कादायकच एकंदरीत म्हणावं लागेल, कारण 2006ला जो ट्रेन ब्लास्ट घटना घडली होती त्याच्या जखमा अजूनही ताज्या आहेत। आणि या पूर्ण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या लोकल ट्रेनमध्ये 7 बॉम्ब ब्लास्ट झाले होते, 189 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 827 गंभीर जखमी झाले होते। आणि या पूर्ण स्फोटांमध्ये RDXचा वापर करण्यात आला होता। याच्यामध्ये एकंदरीत 12 आरोपी होते। आणखी त्यातल्या म्हणजे की त्यांना सेशन कोर्टानं यापूर्वीच त्यांना दोषी निश्चित करून शिक्षा सुद्धा सुनावली। यातल्या 5 जणांना फाशी तर 7 जणांना सक्त मजुरी, आजीवन कारावास हा पूर्ण ही शिक्षा सुनावली होती। अर्थातच मुंबई उच्च न्यायालयामध्ये ते अपील करण्यात आलं होतं आणि तब्बल तेव्हापासून यातले अनेक जण कारागृहातच आहे। आणखी आज जो मुंबई उच्च न्यायालयानं 2025ला जो हा निकाल दिला, हा निकाल खरोखर धक्कादायक मानला जातोय। सरकारी यंत्रणा याच्या विरोधामध्ये नक्कीच अपिलात जाणार, आताच अटॉर्नी जनरल यांच्याकडनं जी माहिती मिळते त्यानुसार। पण या सगळ्या विषयामध्ये सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता, आता याच्यावरचं डिटेल भाष्य जे आहे तो ज्यावेळेस पूर्णपणे जो निकाल सगळा समोर येईल, तो निकाल समोर आल्यानंतरच आपल्याला अधिक याच्यावर बोलता येईल। थोड्या वेळातच एक्झॅक्ट कोर्टाची ऑर्डर कॉपी सुद्धा समोर येईल, खंडपीठाची ऑर्डर कॉपी समोर येईल आणि त्यातनंच नेमकं कोणत्या तथ्याच्या आधारे नेमका सबळ पुरावा कोणता नव्हता आणि नेमका पोलिसांच्या तपासावर त्यांनी ताशेरे ओढलेत का, या सगळ्या गोष्टींची उत्तरं मिळतील। पण हा आजचा जो निकाल आहे हा निकाल धक्कादायक आपल्याला नक्कीच म्हणता येईल। पण अर्थात कायद्याच्या कसोटीवर त्याचे नेमके अर्थ काय हे पूर्णपणे निकाल वाचन झाल्यानंतरच आपल्याला समजेल। श्वेता।